हाय गाईज, आज आपण बनवणार आहोत झणझणीत वजडीची भाजी। तर मस्त अशी वजडी चिरून झालेली आहे आपली। तर चिरून झाल्यानंतर आता स्वच्छ धुवून घेऊयात अजून आपण। हे पहा, मस्त अशी वजडी धुवून झालेली आहे। वजडीला तर आपली स्वच्छ झालेली आहे एकदम, तुम्ही बघू शकता। तर आता इथं मी कुकरमध्ये फोडणी टाकणार आहे, त्यासाठी हा कुकर ठेवलेला आहे। आता त्याच्यामध्ये 2 पळी तेल घालून घेऊयात आपण। बारीक चिरलेला कांदा फोडणीसाठी घालून घेतलेला आहे। तेल चांगले गरम झाल्यानंतर कांदा घालायचा आहे त्याच्यामध्ये। तर मी कांदा घालून घेतलेला आहे। कांद्याला लालसर कलर येईपर्यंत तो मस्त असा भाजून घेऊया। इकडे आपला कांदा भाजून होतोय तोपर्यंत इकडे थोडंसं गरम पाणी करून घेऊया एका भांड्यामध्ये। कांदा, लसूण, खोबरं, अद्रक, कोथिंबीर घालून हा मसाला मी बारीक करून घेतलेला आहे। तर आपला कांदा हा मस्त असा भाजून झालेला आहे, त्याच्यातून झालेला आहे। त्यानंतर हा मसाला त्याच्यामध्ये घालून घेऊया। सध्याला गॅस हा तुटवडा असल्यामुळे आपण डायरेक्टच फोडणी टाकणार आहोत। शिजवून घेऊन टाकायचं म्हटलं तर गॅसचा प्रॉब्लेम। इकडे पाण्याला पण मस्त अशी उकळी फुटलेली आहे। तर आता आपण गॅस बंद करून घेऊ आणि हा मसाला चांगले तेल सुटेपर्यंत भाजून घेऊयात। मस्त असं तेल सुटलेलं आहे, त्याच्यामध्ये हा मसाला घालून घेऊयात आपण। चिकन मसाला, मटन मसाला माझ्याकडे अवेलेबल नसल्यामुळे मी चिकन मसाला घातलेला आहे। त्याच्यानंतर हा आपला घरगुती मसाला 2 चमचे घालून घेते। तुम्हाला पाहिजे त्यानुसार तुम्ही घालू शकता। हे सर्व एकत्रितपणे मिक्स करून घेऊया आणि याला पण चांगलं तेल सुटेपर्यंत भाजून घेऊया। हे पहा, मसाल्याला मस्त असं तेल सुटलेलं आहे। त्याच्यामध्ये ही स्वच्छ धुतलेली वजडी आपण घालून घेऊ। हे सर्व टाकून झालेलं आहे। त्याच्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घेऊ। आणि मस्त असं मिक्स करून घेऊया। हे सर्व मिक्स करून झालेलं आहे। त्याच्यानंतर झाकण झाकून 5 मिनिटे वाफळून घेऊयात आणि त्याच्यानंतर आपण कुकरचं झाकण लावून घेऊ। 5 मिनिटांनी झाकण काढून घेऊयात। हे पहा, याला चांगली उकळी फुटत आहे। हे मिश्रण एकत्रितपणे मिक्स करून घेऊयात थोडंसं आणि त्याच्यामध्ये नंतर आता आपण हे गरम पाणी करून घेतलेलं घालून घेऊयात। जास्त पाणी घालायचं नाही। तुम्हाला जर पातळ करायचं असेल तर तुम्ही घालू शकता, पण सरभरीत करायचे असेल तर जास्त पाणी लागत नाही शिजण्यासाठी आपल्याला। मी थोडंसंच पाणी घातलेलं आहे। तर आता आपण कुकरला झाकण लावून घेऊ आणि याच्या 5-6 शिट्ट्या करून घेऊयात। हे पहा, मस्त अशी आपली वजडी तयार झालेली आहे। त्याच्यामध्ये आता आपण कोथिंबीर घालून घेऊया। तर आपली वजडी खाण्यासाठी रेडी आहे। तर चला, इकडे गरम गरम भाकरी होत आहे आणि आता भाकरीसोबत मस्त अशी वजडी खाऊन घेऊ। व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। थँक्यू।